IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण स्पॉट राऊंडबद्दल माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण पुणे आणि मुंबईचे काही कॉलेजेस यामध्ये कन्सिडर करणार आहोत. सुरुवातीला आपण पुण्यामधले कॉलेजेस बघूया जे स्पॉट राऊंड कंडक्ट करतात. यामध्ये पहिलं कॉलेज आहे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. नंतर आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी PICT. नंतर आहे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन, मुलींसाठी हे कॉलेज आहे. नंतर आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी VIT. जसं आपल्याला माहिती आहे VIIT आणि VIT हे दोन्ही ह्यावेळेस मर्ज झालेले आहेत. त्यानंतर आहे AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. नंतर AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीज वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर असे 7 कॉलेजेस, तर असे पुण्यामधले 7 कॉलेजेस आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आहे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे. बहुतेक कॅप राऊंड 3 ची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर COEPचे स्पॉट राऊंडची नोटीस जे आहे ते येईल. अजूनपर्यंत COEPच्या वेबसाईटवरती अशी कुठलीही नोटीस आलेली नाही आहे. आपल्याला अशी नोटीस जर दिसली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा. पुढचं कॉलेज आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी. हे कॉलेज जे आहे ते 1983 साली एस्टॅब्लिश झालेलं आहे. 2024 साली म्हणजे ह्या वर्षी हे ॲटोनॉमस झालेलं आहे आणि कॉलेजची फीस जी आहे ते 1,03,500 एवढी आहे. कॉलेजमध्ये जे काही ब्रँचेस आहेत ते आपण बघू शकता आणि कॅप राऊंड 2चा कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर ह्या कट ऑफवरनं आपल्याला आयडिया येईल की स्पॉटमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळायचे चान्सेस किती आहेत. कारण ह्या आपण जर बघितला ह्याचा कट ऑफ तर प्रत्येक ब्रँचमध्ये 99 पर्सेंटाईल आहे. तर स्पॉटमध्ये जास्तीत जास्त 1 पर्सेंटाईलच्या डिफरन्सने ॲडमिशन जे आहे ते होत असतात. तर आपले 98 असे पर्सेंटाईल असतील तर आपल्याला ह्या ठिकाणी चान्सेस आहेत. त्यापेक्षा कमी पर्सेंटाईलला चान्सेस जे आहेत ते खूप कमी असतात किंवा नसतात. तर ह्याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन वेबसाईटवरती स्टार्ट झालेलं आहे. 8 सप्टेंबर संध्याकाळी 6 वाजता हे क्लोज होणार आहे. PICTमध्ये जे काही स्पॉट राऊंड 1 आहे त्यासाठी जे आहे ते रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत आणि हे 8 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता हे फॉर्म जो आहे तो क्लोज होणार आहे. तर आपल्याला PICTमध्ये अप्लाय करायचं असेल तर ह्यांच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला PICTच्या वेबसाईटवरती यायचं आहे. PICTच्या वेबसाईटवरती आपल्याला फर्स्ट इयर ॲडमिशनच्या संदर्भामध्ये ह्या ठिकाणी नोटीस बघायला मिळेल. फर्स्ट इयर BTech ॲडमिशन 2024-25 याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी फर्स्ट इयर BTech ॲडमिशन अकॅडमिक इयर 2024-25 या असं दिसेल. तर ह्यामध्ये खाली आल्यानंतर आपल्याला ॲडमिशन अंडर इन्स्टिट्यूट लेवल मॅनेजमेंट कोटा, तर इथं नवीन ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत. पूर्वी हे ॲप्लिकेशन क्लोज झालेले होते. आता ह्यामध्ये जे काही कॅप राऊंड 3 नंतर जे काही व्हॅकन्सी असेल ती व्हॅकन्सी आपल्याला ह्या ठिकाणी फिलअप केली जाईल. तर ह्या ठिकाणी आपल्याला दिसेल क्लिक हिअर फॉर गुगल फॉर्म. तर आपल्याला ह्या ठिकाणी गुगल फॉर्म दिसेल. तो गुगल फॉर्म भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन अंडर इन्स्टिट्यूट प्लस जे काय व्हॅकन्सी असणार आहे त्यासाठी देखील हा गुगल फॉर्म आपल्याला भरता येऊ शकतो. ज्यांनी ऑलरेडी भरलेला आहे त्यांना परत भरायची गरज नाही आहे. रजिस्ट्रेशन चार्जेस जे आहे ते 2,000 रुपीज चार्जेस आहेत. ह्या ठिकाणी QR कोड दिलेला आहे ॲप्लिकेशन फीससाठी. तर स्पॉट राऊंड 1साठी 2,000 रुपीज फीस आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ह्या ठिकाणी QR कोड स्कॅन करून आपल्याला भरायचं आहे. ॲप्लिकेशन फी भरल्यानंतर आपल्याला सर्व माहिती ह्या ठिकाणी दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं हे PICTचा ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला भरून रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच वेबसाईटवरती PICTचा ॲडमिशन शेड्यूल ह्या ठिकाणी दिसेल. 2024-25साठी फर्स्ट इयर BTechसाठी जे काही ॲडमिशन शेड्यूल आहे तो 4 सप्टेंबरला कॉलेजच्या वेबसाईटवरती डिस्प्ले झालेला आहे. तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता रजिस्ट्रेशनचे जे काही डेट्स आहेत त्या रिवाईज झालेले आहेत. 9 ऑगस्टपासनं इन्स्टिट्यूट लेवल किंवा व्हॅकन्सीसाठी जे आहे ते रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे आणि ते 8 सप्टेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे ॲप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला भरायचे आहेत. 10 सप्टेंबरला मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल आणि 10 सप्टेंबरलाच वेबसाईटवरती जे आहे ते अलॉटमेंट होईल. PICTच्या वेबसाईटवरती मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. त्या ठिकाणी आपल्याला अलॉटमेंट होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार आहे त्यांनी 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर
ह्या 2 दिवसामध्ये कॉलेजला रिपोर्ट करून त्या ठिकाणी ॲडमिशन जे आहे ते घ्यायचं आहे. त्यानंतर जे काही वॅकन्सी आहे त्याबद्दल 13 सप्टेंबरला आपल्याला त्या ठिकाणी माहिती जी आहे ते वेबसाईटवरती मिळणार आहे. तर अशा पद्धतीने हे PICT कॉलेजचं जे काही स्पॉट राऊंड आहे त्याबद्दलचा हा शेड्यूल आपण बघितलेला आहे. पुढचं कॉलेज आहे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन. स्पॉट राऊंडच्या संदर्भामध्ये कसल्याही पद्धतीची अजूनपर्यंत तरी काही नोटीस ह्या वेबसाईटवरती आलेली नाही आहे. आपण देखील ह्या कॉलेजची वेबसाईटच्या टचमध्ये राहा. अशी काही नोटीस आली तर कमेंटमध्ये जरूर कळवा. पुढचं कॉलेज आपण बघतोय विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी VIT पुणे. कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट 1983 साली झालेली आहे. 2008ला ॲटोनॉमस झालेलं आहे आणि कॉलेजची फीस जी आहे ते 1,92,945 एवढी आहे. कॉलेजमध्ये 12 ब्रांचेस आहेत. त्याचा प्रत्येकाचा इंटेक आपण बघू शकता आणि त्याचा कॅप राऊंड 2 मधला जो कट ऑफ आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. एक कॉलेज जे आहे ते इक्विव्हॅलंट टू 4 ते 5 कॉलेजच्या इंटेकच्या इक्वल इंटेक ह्या कॉलेजमध्ये आहे. आपल्याला कम्प्युटर IT ही ब्रँच पाहिजे असेल तर आपला जो पर्सेंटाईल आहे तो कम्प्युटर IT ह्या ब्रँचेस आपल्याला पाहिजे असतील तर आपला पर्सेंटाईल ह्या ठिकाणी 98च्या आसपास किंवा 97+ असा पर्सेंटाईल पाहिजे. कम्प्युटरच्या इतर जे ब्रँचेस आहेत AIML आहे, AI आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे, AIDS आहे, डेटा सायन्स आहे, तर 96+ पर्सेंटाईलला आपल्याला ह्या ठिकाणी चान्सेस जे आहेत ते आहेत. जर आपले 90 किंवा 92च्या अबोव असतील तर आपल्याला सिव्हिल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन ह्या ब्रँचेस ह्या ठिकाणी मिळू शकतात. तर ह्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते 14 ऑगस्टपासून स्टार्ट झालेलं आहे आणि 10 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता हा फॉर्म जो आहे तो क्लोज होणार आहे. म्हणजे स्पॉट राऊंड 1साठी जे आहे ते रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे. 14 ऑगस्टपासून स्टार्ट झालेलं आहे आणि ते 10 सप्टेंबर सकाळी 11 वाजता हा फॉर्म जो आहे तो क्लोज होईल. स्पॉट राऊंड 2साठी परत फॉर्म चालू होतील, परंतु सध्या जे आहे ते स्पॉट राऊंड 1साठी फॉर्मची लास्ट डेट जी आहे ती 10 सप्टेंबर सकाळी 11 वाजताची आहे. तर आपल्याला ह्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि ऑनलाईन ह्याचा फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला VIT कॉलेजच्या वेबसाईटवरती यायचं आहे. जे काही वेबसाईट आहे त्यामध्ये नोटिफिकेशनला क्लिक करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल अनाउन्समेंट ऑफ इन्स्टिट्यूट लेवल अगेन्स्ट कॅप किंवा स्पॉट राऊंड ॲडमिशन फॉर फर्स्ट इयर BTech इंजिनिअरिंग. तर याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. तर ह्या ठिकाणी आपल्याला शेड्यूल दिसेल. 14 ऑगस्टपासून फॉर्म चालू झालेले आहेत आणि 10 सप्टेंबरपर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत हे फॉर्म जे आहे ते चालू असतील. तर याचा QR कोड दिलेला आहे. QR कोड स्कॅन करून आपल्याला जे काही रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती कंप्लीट करायची आहे. पुढचं कॉलेज बघूया AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट 1992 साली झालेली आहे आणि हे पुणे युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे, म्हणजे ॲटोनॉमस नाही. पुणे युनिव्हर्सिटीचा जो काही सिलेबस असेल तो सिलेबस या ठिकाणी असणार आहे. कॉलेजची फीस 1,52,000 आहे. स्पॉट राऊंड 1साठी ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे, परंतु ह्या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन नाही आहे. तर आपल्याला कॉलेजला व्हिजिट करायची आहे आणि तिथं कॉलेजच्या ऑफिसमधनं ॲप्लिकेशन फॉर्म घ्यायचा आहे. स्पॉट राऊंडसाठी आपल्याला कॉलेजच्या ऑफिसमधनं ॲप्लिकेशन फॉर्म घ्यायचा आहे आणि तो ॲप्लिकेशन फॉर्म भरून आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. तर 4 सप्टेंबरपासून हे फॉर्म जे आहेत ते स्टार्ट झालेले आहेत आणि हे 10 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला हे फॉर्म मिळतील. स्पॉट राऊंड 1साठी जे काही फॉर्म्स आहेत ते कॉलेजच्या ऑफिसमध्ये आपल्याला कलेक्ट करायचे आहेत. 4 सप्टेंबरपासून ते 10 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे फॉर्म भरून आपल्याला त्या कॉलेजच्या ऑफिसमध्ये जमा करायचे आहेत. कॉलेजमध्ये जे काही ब्रँचेस आहेत आणि त्याचा इंटेक आहे तो आपण ह्या ठिकाणी बघू शकता. या कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन आपण ह्याचा काय कट ऑफ आहे आणि आपले काय पर्सेंटाईल आहेत त्या कट ऑफच्या 1, 2, 4 पर्सेंटाईलच्या डिफरन्समध्ये जर आपलं पर्सेंटाईल असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन जे आहे ते मिळायचे चान्सेस आहेत. पुढचं कॉलेज बघूया AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IOIT. हे दोन्ही कॉलेज एकाच कॅम्पसमध्ये आहेत. एकाच संस्थेचे 2 कॉलेजेस आहेत. ह्या कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट 1999 साली झालेली आहे आणि हे कॉलेज ॲटोनॉमस आहे. 2022 साली हे ॲटोनॉमस झालेलं आहे.
कॉलेजची फीस जी आहे ते 1,28,000 आहे आणि ह्याच्या देखील स्पॉट राऊंड 1साठीचे जे ॲप्लिकेशन आहेत ते आपल्याला कॉलेजच्या ऑफिसला व्हिजिट करून कलेक्ट करायचे आहेत आणि आपल्याला भरून कॉलेजच्या ऑफिसमध्ये सबमिट करायचे आहेत. तर याचे देखील फॉर्म जे आहेत ते 4 सप्टेंबरपासून स्टार्ट झालेले आहेत आणि 10 सप्टेंबर संध्याकाळी 4 वाजता हे फॉर्म जे आहेत ते बंद होतील. फॉर्मची किंमत ₹200 आहे. तर आपल्याला कॉलेजला व्हिजिट करायची आहे आणि कॉलेजच्या ऑफिसमधनं हे फॉर्म कलेक्ट करून भरून त्या कॉलेजला जमा करायचे आहेत. कॉलेजमध्ये जे काही ब्रँचेस आहेत आणि त्याचा सीट इंटेक जो आहे तो बघू शकता. पुढचं कॉलेज आहे मॉडर्न एज्युकेशन सोसायटीज वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. कॉलेजची फीस जी आहे ते 1,19,000 आहे आणि हे कॉलेज पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीचा सिलेबस या ठिकाणी चालणार आहे. कॉलेजमध्ये जे काही ब्रँचेस आहेत त्याचा सीट इंटेक कॅप राऊंड 2चा जो कट ऑफ आहे तो देखील ह्या ठिकाणी दिलेला आहे. आपले पर्सेंटाईल 90+ असतील, एखाद्याचे पर्सेंटाईल 90% असतील आणि त्याला अजूनपर्यंत कुठे कम्प्युटर ब्रँच जर मिळाली नसेल तर आपण इथं जरूर ट्राय करा. आपल्याला ह्या ठिकाणी कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच स्पॉट राऊंडमध्ये मिळू शकते. ह्याचे देखील ॲप्लिकेशन 4 सप्टेंबरपासून स्टार्ट झालेले आहेत आणि 10 सप्टेंबर संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत हे फॉर्म जे आहेत ते चालू असतील स्पॉट राऊंड 1साठी. स्पॉट राऊंड 2साठी परत नवीन डेट्स जे आहेत त्या दिल्या जातील. तर सध्या आपण स्पॉट राऊंड 1साठी बघतोय. तर 10 सप्टेंबर संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत हे फॉर्म ऑफिसमध्ये अवेलेबल आहेत. कॉलेजला व्हिजिट करायची आहे आणि ऑफिसमधनं हे फॉर्म कलेक्ट करून लगेच भरून आपल्याला त्या ठिकाणी जमा करायचे आहेत. तर हे सर्व तिन्ही कॉलेज खूप जवळच्या अंतरावरती आहेत. AISSMS कॉलेज आणि वाडिया कॉलेज एक 10 मिनिटाच्या अंतरावरती आहेत. तर जे कोणी इंटरेस्टेड असतील ह्या तिन्ही कॉलेजचे फॉर्म कलेक्ट करून लगेचच्या लगेच त्या कॉलेजमध्ये जमा करू शकता. तर अशा पद्धतीनं आपण पुण्यामधले काही कॉलेजेस आत्ता आपण बघितलेले आहेत. आता आपण मुंबई एरियामधले स्पॉट राऊंड कंडक्ट करणारे कॉलेजेस बघणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे द्वारकादास संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई, ज्याला आपण DJ संघवी कॉलेज म्हणतो. नंतर आहे श्री भागुबाई मफतलाल पॉलिटेक्निक अँड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर हे कॉलेज जे आहे ते ह्या वर्षीच स्टार्ट झालेलं आहे. पूर्वी पॉलिटेक्निक कॉलेज होतं, आता ह्यांना इंजिनिअरिंग कॉलेजची देखील परमिशन मिळालेली आहे आणि त्यामुळं ह्या वर्षीपासून हे इंजिनिअरिंग कॉलेज स्टार्ट झालेलं आहे. 3 नंबरला आहे थडमल साहनी इंजिनिअरिंग कॉलेज बांद्रा मुंबई. त्यानंतर आहे विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. त्यानंतर आहे विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा मुंबई. नंतर आहे शाह अँड अँकर इंजिनिअरिंग कॉलेज, डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बोरिवली आणि AP शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई. तर असे 9 कॉलेजेस आपण मुंबई रिजनमधले बघणार आहोत. आपल्याला ज्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे किंवा मिळायला पाहिजे असं वाटतं त्या कॉलेजची वेबसाईट आपल्याला व्यवस्थित चेक करायची आहे आणि त्यावरती जे काही स्पॉट राऊंड किंवा अगेन्स्ट कॅप व्हॅकन्सी अशाबद्दल जे काही नोटीस आहे त्या नोटीसला फॉलो करायचं आहे आणि त्यांचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते आपण त्या ठिकाणी करायचं आहे. तर आपल्याला त्या कॉलेजच्या स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येईल. सुरुवातीला आपण बघतोय DJ संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट 1994 साली झालेली आहे. कॉलेजची फीस आपण बघू शकता ह्या ठिकाणी 2,21,000 फीस आहे. तर आपल्याला अशी पूर्ण फीस द्यायची तयारी असेल तरच आपल्याला ह्या स्पॉट राऊंडमध्ये यायचं आहे. हे कॉलेज जे आहे ते ॲटोनॉमस आहे. 2019 साली हे ॲटोनॉमस झालेलं आहे. कॉलेजमध्ये जे काही ब्रँचेस आहेत 8 ब्रँचेस आहेत आणि त्याचा टोटल सीट इंटेक आणि कॅप राऊंड 2चा जो कट ऑफ आहे तो आपण ह्या ठिकाणी बघू शकता. कम्प्युटर IT ह्यामध्ये आपल्याला 98% असतील तर ह्यामध्ये चान्सेस आहेत. नंतर AIML, डेटा सायन्स, AIDS किंवा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ह्यामध्ये देखील जवळपास 97 असे पर्सेंटाईल असतील तर आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशनचे चान्सेस आहेत. मेकॅनिकलला 95 असे पर्सेंटाईल असतील तर आपल्याला ह्या ठिकाणी 94, 95 अशा पर्सेंटाईलला देखील मेकॅनिकल मिळू शकतं डिपेंडिंग अपॉन द व्हॅकन्सी.
तर ह्या कॉलेजचे देखील स्पॉट राऊंड 1 साठी जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते 19 ऑगस्टपासून स्टार्ट झालेले आहेत आणि ते 7 सप्टेंबरपर्यंत चालू राहतील. आपल्याला ह्या कॉलेजच्या स्पॉट राऊंड 1ला जर पार्टिसिपेट करायचं असेल तर 7 सप्टेंबरच्या आत ह्या कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर DJ सांघवी कॉलेजच्या वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर खाली आपल्याला यायचं आहे. खाली ॲडमिशन्स लिहिलेलं आहे. फर्स्ट इयर BTech ॲडमिशन. तर ह्यामध्ये ॲप्लिकेशन लिंक फॉर वॅकन्सी राऊंड्स. तर ही ॲप्लिकेशन लिंकला क्लिक करायचं आहे. तर असा हा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. तर आपल्याला ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला शेड्यूल ऑफ ॲडमिशन प्रोसेस, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स प्लस व्हॅकन्सी याचा शेड्यूल देखील आपल्याला बघायला मिळेल. तर हा शेड्यूलला क्लिक केल्यानंतर आपल्याला शेड्यूल देखील दिसेल. तर अशा पद्धतीनं हा शेड्यूल आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. तर आपण बघू शकता ह्या ठिकाणी DJ सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फर्स्ट इयर BTech ॲडमिशन 2024-25साठी जे काय कॅपमधल्या सीट व्हॅकंट राहतील त्या सीट प्लस मायनॉरिटीच्या जे काही सीट्स व्हॅकंट असतील त्या दोन्ही सीट्स ह्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत आणि त्याचा हा शेड्यूल आहे. लास्ट डेट फॉर फिलिंग अप ॲप्लिकेशन फॉर्म व्हॅकन्सी राऊंड म्हणजेच स्पॉट राऊंड. तर ह्या स्पॉट राऊंडसाठी जे काही डेट आहे 7 सप्टेंबरपर्यंत आपण हा फॉर्म भरू शकता. रात्री 12 वाजता हा फॉर्म जो आहे तो क्लोज होऊन जाईल. 7 सप्टेंबर इज लास्ट डेट. मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल 8 सप्टेंबरला. ह्या कॉलेजच्याच वेबसाईटवरती मेरिट लिस्ट येईल आणि त्याचा स्पॉट राऊंड 1 हा जो आहे तो स्पॉट 1 आहे. स्पॉट 1 10 सप्टेंबरला चालू होणार आहे. 10 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता जो आहे तो स्पॉट राऊंड 1 चालू होईल आणि मग हे स्पॉट राऊंड 1, स्पॉट राऊंड 2, स्पॉट राऊंड 3 असे हे चालू होतील. तर अशा पद्धतीनं हे DJ सांघवी कॉलेजचं जे काही स्पॉट राऊंडचं शेड्यूल आहे यामध्ये आपण मायनॉरिटीमध्ये जर येत असाल तर आपल्याला मायनॉरिटीमधनं सीट मिळेल आणि मायनॉरिटीच्या सीट जर व्हॅकंट राहिल्या तर मग त्या बाकीच्या विद्यार्थ्यांना देखील त्यामध्ये ॲडमिशन दिलं जाईल. पहिल्यांदा मायनॉरिटीच्या सीटवरती मायनॉरिटीच्या स्टुडंटला प्रिफरन्स दिला जाईल. तर अशा पद्धतीनं हे DJ सांघवी कॉलेजचं स्पॉट राऊंडचं शेड्यूल आहे. 7 सप्टेंबर जे आहे ते लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशन करायची. नंतरचं कॉलेज आहे श्री भागूबाई मफतलाल पॉलिटेक्निक अँड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. म्हणजे एकाच संस्थेचे हे 2 कॉलेजेस आहेत. DJ सांघवी आणि हे श्री भागूबाई मफतलाल पॉलिटेक्निक अँड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग दोन्ही एकाच संस्थेचे आहेत. DJ सांघवी प्रायव्हेट आहे आणि हे जे कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट आहे. पूर्वी हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक होतं. ह्या वर्षी त्यांना गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगसाठी देखील परमिशन मिळालेली आहे. हे कॉलेज मुंबईमध्ये जरी असलं तरी ह्याचं अफिलिएशन जे आहे ते बाटूला आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे ह्या ठिकाणी जी युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीला हे अफिलिएटेड आहे. कॉलेज जे आहे ते 2024 म्हणजे ह्याच वर्षी स्टार्ट झालेलं आहे. कॉलेजची फीस जी आहे ते 1,60,000 आहे. ह्या कॉलेजमध्ये टोटल 4 ब्रँचेस आहेत. हे कॉलेज आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण मायनॉरिटी कॉलेजेसमधल्या व्हॅकन्सीबद्दल आपण माहिती दिलेली आहे आणि त्यामध्ये आपण ह्या कॉलेजची देखील माहिती दिलेली आहे की हे कॉलेज ह्याच वर्षी स्टार्ट झालेलं आहे. गव्हर्नमेंट कॉलेज आहे. तर ज्यांना कोणाला त्या माहितीचा फायदा झालेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा. हे कॉलेज नवीनच स्टार्ट झालेलं आहे आणि खूप कमी जणांना माहिती असल्यामुळं ह्या ठिकाणी आपण कट ऑफ बघू शकता. 91% आपल्याला ह्या ठिकाणी कम्प्युटर इंजिनिअरिंग अशी ब्रांच मिळत आहे. परंतु स्पॉटमध्ये ह्या ठिकाणी व्हॅकन्सी खूप कमी असणार आहे कारण ज्यांना कोणाला इथं ॲडमिशन मिळालेलं आहे ते ह्या सीट सोडून दुसरीकडे जाणार नाहीत कारण दुसरीकडे त्यांना स्पॉटमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या कुठल्याही ब्रांचेस मिळणार नाहीत. त्यामुळं इथं व्हॅकन्सी जी आहे ती खूप कमी असणार आहे. तर ह्याचे स्पॉट राऊंड 1चे देखील फॉर्म 22 ऑगस्टला स्टार्ट झालेले आहेत आणि 9 सप्टेंबरपर्यंत ते चालू असतील. तर आपल्याला ह्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि स्पॉट राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर ह्या कॉलेजच्या वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे श्री भागूबाई मफतलाल पॉलिटेक्निक. या कॉलेजच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तर या ठिकाणी
बी.टेक इंजिनिअरिंग डिग्री ॲडमिशन 2024-25 या ठिकाणी आपल्याला, तर या ठिकाणी आपण बघू शकता फर्स्ट इयर बी.टेक ॲडमिशन 2024-25 साठी ॲडमिशनची शेड्यूल आपण ह्या ठिकाणी बघू शकता. अगेन्स्ट कॅप हे मायनॉरिटी कॉलेज असल्यामुळं या ठिकाणी मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना देखील सीट मिळायचे अजूनही चान्सेस आहेत. जर जे काही वॅकन्सी आहे त्यामध्ये त्यांना पहिलं प्रेफरन्स दिलं जाईल. तर ह्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करायचं आहे. 1000 रुपीज रजिस्ट्रेशन फीस आहे. 22 ऑगस्टपासून हे फॉर्म चालू झालेले आहेत आणि 9 सप्टेंबर संध्याकाळी 4 वाजता हे फॉर्म जे आहेत ते क्लोज होतील. 9 सप्टेंबरपर्यंत हे चालू असतील आणि 9 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जे आहे ते डिस्प्ले होईल. ह्याच कॉलेजच्या वेबसाईटवरती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. त्यामध्ये आपलं जे काही डिटेल्स आहेत ते चेक करायचे आहेत. त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर लगेच रिपोर्ट करायचं आहे. ग्रीव्हन्सेस आहे 10 सप्टेंबरपर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत आणि फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 11 सप्टेंबरला सकाळी 11:30 वाजता फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्याचा स्पॉट राऊंड जो आहे तो 11 सप्टेंबरला 11:30 वाजता चालू होईल. तर स्पॉट राऊंडसाठी आपल्याला ह्या कॉलेजला जायचं आहे. विलेपार्ले या ठिकाणी हे कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी 11 सप्टेंबरला आपल्याला स्पॉट राऊंडसाठी आपल्याला पर्सनली जायचं आहे. याची इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्सची डेट्स देखील एक्सटेंड झालेली आहे. फर्स्ट इयरला इन्स्टिट्यूट लेवलच्या जे काही सीट्स आहेत तर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं ह्या रजिस्ट्रेशनसाठी QR कोड मिळेल. या QR कोडवरनं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन चार्जेस जे आहेत ते 1000 रुपीज आहेत. इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स देखील ह्या ठिकाणी आहेत. रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि हा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. जसा DJ सांघवीचा फॉर्म आहे त्याच पद्धतीनं हा फॉर्म आहे. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून आपल्याला स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. पुढचं कॉलेज आहे थडोमल साहनी इंजिनिअरिंग कॉलेज, बांद्रा, मुंबई. कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट जी आहे ते 1983 साली झालेली आहे. कॉलेजची फीस जी आहे ते 2,05,000 आहे आणि हे कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. म्हणजे ह्या ठिकाणी मुंबई युनिव्हर्सिटीचा सिलेबस जो आहे तो चालतो. या कॉलेजमध्ये जे काही ब्रँचेस आहेत त्यांचा सीट इंटेक आणि कॅप राऊंड 2चा जो कट ऑफ आहे तो देखील आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर ह्या ठिकाणी आपल्याला 96, 97 असे पर्सेंटाईल असतील किंवा 97पेक्षा अबव असतील तर ह्या ठिकाणी कम्प्युटर IT ह्या ब्रांचेस मिळतील. थोडेसे कमी असतील तर AIDS, इलेक्ट्रॉनिक्स. आपली केमिकल इंजिनिअरिंगमध्ये जर तयारी असेल केमिकल इंजिनिअरिंग घ्यायची तर आपले 90 किंवा 92+ जरी मार्क्स असतील तर आपण ह्या ठिकाणी ट्राय करू शकता. ह्याचे देखील ऑनलाईन ॲप्लिकेशन कॉलेजच्या वेबसाईटवरती आपल्याला बघायला मिळतील आणि ह्याची लास्ट डेट जी आहे ते 8 सप्टेंबर सकाळी 10 वाजता हे फॉर्म जे आहे ते क्लोज होतील. म्हणजे स्पॉट राऊंड 1साठी जे आहे ते 8 सप्टेंबर सकाळी 10 वाजता फॉर्म क्लोज होतील. परत जर व्हॅकन्सी जर राहिली तर स्पॉट राऊंड 2साठी परत रजिस्ट्रेशन चालू होईल आणि त्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येईल. स्पॉट राऊंड 1साठी आपल्याला जायचं असेल तर 8 सप्टेंबरपर्यंत हे फॉर्म सकाळी 10 वाजेपर्यंत 8 सप्टेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत हे फॉर्म जे आहे ते चालू असतील. तर आपल्याला कॉलेजच्या वेबसाईटवरती व्हिजिट करून ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर ह्या कॉलेजच्या वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे, थडोमल साहनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर ह्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन 2024-25 यावरती क्लिक करायचं आहे. तर ह्या ठिकाणी स्पॉट राऊंडच्या संदर्भामध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिसतील. ऑनलाईन ॲप्लिकेशन शॅल बी सबमिटेड फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ऑर व्हॅकन्सी राऊंड थ्रू लिंक प्रोव्हाइडेड इन द वेबसाईट टिल 8 सप्टेंबर. म्हणजे 8 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता हे रजिस्ट्रेशन क्लोज होणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जे आहे ते 8 सप्टेंबरला 2 वाजता दुपारी 2 वाजता डिस्प्ले होईल. त्यामध्ये काही ग्रीव्हन्सेस असतील, काही त्रुटी असतील तर आपल्याला लगेच कम्युनिकेट करायचं आहे. त्यासाठी 9 सप्टेंबर 10 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे आणि फायनल मेरिट लिस्ट जे आहे ते कॉलेजच्या वेबसाईटवरती 9 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता डिस्प्ले होणार आहे आणि जो काही स्पॉट राऊंड 1 आहे तो चालू होईल. तर ह्या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर फर्स्ट इयर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी TSEC याला सिलेक्ट करायचं आहे.
तर या ठिकाणी आपल्याला साइन इन आहे, फॉरगॉट पासवर्ड आहे आणि रजिस्ट्रेशन आहे. तर रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर फर्स्ट इयर, डायरेक्ट सेकंड इयर, ओनली इन्स्टिट्यूट लेवल सीट्स, कुठल्याही ह्याला आपण क्लिक करू शकता आणि ह्या रजिस्ट्रेशन फॉर्मला आपल्याला अशा पद्धतीने जायचं आहे. या ठिकाणी कॅन्डिडेट्स नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर हे सर्व माहिती भरायची आहे आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे. पुढचं कॉलेज आपण बघतोय विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्याला आपण व्हॅसिट म्हणतो, VESIT, व्हॅसिट. तर या कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट 1984 साली झालेली आहे. ॲटोनॉमस कॉलेज आहे. 2023ला ॲटोनॉमस झालेलं आहे. कॉलेजची फीस 1,43,000 आहे. आणि ह्या ठिकाणी जे काही ब्रँचेस आहेत त्याचा सीट इनटेक आणि कॅप राऊंड 2चा जो कट ऑफ आहे तो आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर ह्या कॉलेजचे बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते स्पॉटमध्ये DJ सांघवी कॉलेजला जातात किंवा थोडोमल सहानीला जातात. त्यामुळे इथं जे आहे ते व्हॅकन्सी क्रिएट होते. तिथल्या राऊंडमध्ये जसे जसे कंप्लीट होतात तसे इकडं व्हॅकन्सी जे आहे ते क्रिएट होते. तर आपल्याला 95+ मार्क्स असतील तर ह्या ठिकाणी कम्प्युटर, IT ह्या ब्रँचेस आपल्याला इझिली मिळू शकतील. 90+ असतील तर आपल्याला ऑटोमेशन, रोबोटिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स हे देखील आपल्याला ह्या ठिकाणी मिळू शकतं. तर ह्या कॉलेजचे देखील ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आपल्याला कॉलेजच्या वेबसाईटवरती बघायला मिळतील. 24 जुलैपासून स्टार्ट झालेले आहेत आणि ते 6 सप्टेंबरला क्लोज होतील. म्हणजे स्पॉट राऊंड 1चा जे काय ॲडमिशन फॉर्म आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, ते 6 सप्टेंबरला क्लोज होणार आहे. जर आपण त्याच कॉलेजमध्ये आपल्याला समजा काय इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच मिळाली आणि आपण त्याच कॉलेजच्या स्पॉटमध्ये जाऊन कम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच जर मिळत असेल आपल्याला, तर तिथं काय एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण फीस भरलेली आहे. जर आपण पूर्ण फीस भरलेली नसेल, कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये आहात आणि कमी फीस भरलेली असेल आणि स्पॉटमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळत असेल, तर मग बाकीची फीस आपल्याला त्या ठिकाणी भरावी लागेल. ह्या कॉलेजमध्ये जे आहे ते ऑनलाईन फीस पेमेंटचं ऑप्शन नाही आहे. जर आपण ह्या कॉलेजच्या स्पॉटमध्ये जात असाल तर आपल्याला डिमांड ड्राफ्ट तयार करायचा आहे. बँकेमध्ये जाऊन ह्या कॉलेजच्या नावाने डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे आणि कॉलेजची जी काही फीस आहे 1,43,443 एवढी आहे. तर आपल्याला DD म्हणजेच डिमांड ड्राफ्ट घेऊन ह्या कॉलेजच्या स्पॉटमध्ये जायचं आहे. अदरवाईज आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशनसाठी मग डिफिकल्टी जाईल. तर ह्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. यानंतर आपण बघूया विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, व्हॅसिट. तर या कॉलेजच्या वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे. कॉलेजच्या वेबसाईटवरती आल्यानंतर लगेच आपल्यासमोर जो आहे तो रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्याला दिसेल. व्हॅसिट ॲडमिशन, एंटर युअर नेम, ईमेल, कॉन्टॅक्ट नंबर, CETचे जे काही पर्सेंटाईल आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचे आहेत आणि नेक्स्ट करून आपल्याला या कॉलेजचं रजिस्ट्रेशन जे आहे ते करायचं आहे. नंतर ॲडमिशनमध्ये आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला डिटेल्स दिसतील ह्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी ॲडमिशनमध्ये आल्यानंतर खाली आपल्याला दिसेल शेड्यूल, मेरिट लिस्ट फॉर UG, अगेन्स्ट कॅप शेड्यूल फॉर बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, ओपन कॅटेगरी आणि सिंधी कॅटेगरी. तर हे देखील मायनॉरिटी कॉलेज आहे. तर ह्या ठिकाणी आपण ओपन कॅटेगरीला क्लिक करूया. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी शेड्यूल जो आहे तो दिसेल. तर आपण बघू शकता इथं विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अगेन्स्ट कॅप फर्स्ट इयर बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी BTech, अगेन्स्ट कॅप व्हॅकन्सी 2024-25 आणि ह्याच्या जे काही डेट्स आहेत ते आपण बघू शकता. 24 जुलैला स्टार्ट झालेले आहेत हे फॉर्म आणि 6 सप्टेंबरपर्यंत हे चालू असतील. म्हणजे आज आपण हा व्हिडिओ बघत असताना हीच आजची जी डेट आहे ती लास्ट डेट आहे स्पॉट राऊंड 1चे रजिस्ट्रेशन करण्यासाठी ह्या कॉलेजमध्ये. डिस्प्ले ऑफ व्हॅकन्सी पोझिशन 9 सप्टेंबरला व्हॅकन्सी डिस्प्ले होईल. प्रोविजनल मेरिट लिस्ट 8 सप्टेंबरला ह्या कॉलेजच्या वेबसाईटवरती आपल्याला बघायला मिळेल आणि फायनल मेरिट लिस्ट 9 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता आपल्याला दिसेल. आणि कॅप राऊंड 1 जो आहे तो 10 सप्टेंबरला चालू होईल सकाळी 11:30 वाजता. नंतर कॅप राऊंड 2
11 सप्टेंबरला चालू होईल. तर अशा पद्धतीनं हे शेड्यूल आहे विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचं. ह्या कॉलेजचं जे काही सराउंडिंग आहे ते थोडंसं व्यवस्थित नाही आहे. त्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला स्पॉटमधनं ॲडमिशन घ्यायचं असेल तर एकदा कॉलेजला व्हिजिट करा. तर आपल्याला कॉलेजचं जे काही सराउंडिंग आहे ते लक्षात येईल. हे कॉलेज जरी मुंबईमध्ये जरी असलं तरी कॉलेजचा जो आजूबाजूचा जो एरिया आहे तो इंडस्ट्रीयल एरिया आहे. अगेन्स्ट कॅप राऊंडचे इन्स्ट्रक्शन्स. तर ह्या ठिकाणी आपल्याला डिमांड ड्राफ्ट तयार करायचं आहे. आपल्याला जर स्पॉटमधनं जर ह्या ठिकाणी ॲडमिशन राऊंडला जर जायचं असेल तर आपल्याला कॉलेजची जी काही फीस आहे त्याचा डिमांड ड्राफ्ट तयार करायचा आहे. बँकेमध्ये जाऊन पे ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट कॉलेजच्या नावाने बनवून आपल्याला घेऊन जायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बघितलेलं आहे. तर ही सर्व माहिती आपल्याला ह्या कॉलेजच्या वेबसाईटवरती बघायला मिळेल. पुढचं कॉलेज आहे विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वडाळा, मुंबई. कॉलेजची फीस आहे 1,53,000. ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि ह्या ठिकाणी कशाही पद्धतीची रजिस्ट्रेशन फीस नाही आहे किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस नाही आहेत. आपल्याला ह्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आपण आता बघणार आहोत विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर ह्या कॉलेजच्या वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे. कॉलेजच्या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी आपण ॲडमिशन आहे, ॲडमिशनला क्लिक करायचं आहे. UG इंजिनिअरिंग ॲडमिशन 2024-25 याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी दिसेल इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन 2024-25. तर ह्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन, तर याला क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला फॉर्म मिळेल. फॉर्म भरायचे काही चार्जेस नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे हा रजिस्ट्रेशन फॉर्म. तर आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे स्पॉट राऊंड 1साठी. इथं आपण ॲडव्हर्टाइजमेंट इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन हे पण बघू शकता ह्या ठिकाणी. तर फर्स्ट इयर 2024-25 इन्स्टिट्यूट लेवल कोटा प्लस व्हॅकन्सी इफ एनी आफ्टर कॅप. तर अशा दोन्ही ह्याच्यासाठी हा फॉर्म आपण भरू शकता. QR कोड दिलेला आहे. QR कोड स्कॅन करून देखील आपण हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. खाली काही मोबाईल नंबर देखील दिलेले आहेत. आपल्याला काही डाऊट असेल, क्युरी असेल तर आपण ह्या मोबाईल नंबरवरती देखील कॉल करून बोलू शकता. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी स्पॉट राऊंडबद्दल माहिती मिळेल. नंतरचं कॉलेज आहे शहॅन अँकर इंजिनिअरिंग कॉलेज, मुंबई. ह्या कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट 1985 साली झालेली आहे. ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. कॉलेजची फीस 1,60,000 आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन कॉलेजच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. आपण कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करून हे फॉर्म जे आहे ते भरायचं आहे. पुढचं कॉलेज आपण बघतोय शहॅन अँकर इंजिनिअरिंग कॉलेज. या कॉलेजच्या वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर ॲडमिशन्समध्ये जायचं आहे. SAKEC ॲडमिशन, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. प्री ॲडमिशन रजिस्ट्रेशन पोर्टल आहे, तर याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी प्री ॲडमिशन रजिस्ट्रेशन पोर्टलवरती आपण येणार. ह्या ठिकाणी BTech फर्स्ट इयर कॅप अलॉटेड आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये नाही जायचं. त्याच्या खाली BTech फर्स्ट इयर अगेन्स्ट कॅप राऊंड असं लिहिलेलं आहे, तर ह्याला क्लिक करायचं आहे. तर आपल्याला हा रजिस्ट्रेशन फॉर्म ह्या ठिकाणी बघायला मिळेल. ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन टू BTech कोर्स इन शहॅन अँकर इंजिनिअरिंग कॉलेज ओनली ए कॅप म्हणजे अगेन्स्ट कॅप. तर ह्या ठिकाणी आपला ईमेल ID टाकून प्रोसीड करायचं आहे आणि आपलं ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो ऑनलाईन भरायचा आहे. पुढचं कॉलेज आहे डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई. कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट 2001 साली झालेली आहे. कॉलेजची फीस 1,48,000 आहे आणि ह्याचे देखील ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला कॉलेजच्या ह्याचे ॲप्लिकेशन फॉर्म स्पॉट राऊंड 1चे जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते आपल्याला कॉलेजला पर्सनली व्हिजिट करून ऑफिसमधनं ते कलेक्ट करायचे आहेत. तर त्या ॲप्लिकेशन फॉर्मची जी फीस आहे ती 1,000 रुपीज आहे आणि हे फॉर्म 16 ऑगस्टपासून चालू झालेले आहेत आणि 7 सप्टेंबरपर्यंत हे फॉर्म जे आहे ते ऑफिसमध्ये अवेलेबल असतील. तर आपल्याला इंटरेस्ट असेल तर आपल्याला ह्या कॉलेजला व्हिजिट करून
ऑफिसमधनं फॉर्म कलेक्ट करून त्या ठिकाणी सबमिट करायचे आहेत. यानंतर आपण बघणार आहोत डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर या कॉलेजच्या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला ॲडमिशनमध्ये जायचं आहे. ॲडमिशन, तर ॲडमिशनमध्ये आपल्याला बघायला मिळेल इंजिनिअरिंग ॲडमिशन्स, फर्स्ट इयर ॲडमिशन अगेन्स्ट कॅप वॅकन्सी. सुरुवातीलाच आपल्याला अगेन्स्ट कॅप वॅकन्सीची नोटीस आपल्याला ह्या ठिकाणी दिसेल. ॲडमिशन टू फर्स्ट इयर इंजिनिअरिंग अँड डायरेक्ट ॲडमिशन टू सेकंड इयर फॉर अगेन्स्ट कॅप वॅकन्सी. म्हणजे जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयरसाठी ट्राय करतात त्यांच्यासाठी देखील ह्या ठिकाणी नोटीस जे आहे ते आलेली आहे. याचे 1000 रुपीज रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत. तर आपण ही नोटीस ह्या ठिकाणी बघू शकता. तर ह्या ठिकाणी देखील आपल्याला कॉलेजला व्हिजिट करायची आहे आणि कॉलेजच्या ऑफिसमधनं आपल्याला जो काही फॉर्म आहे 1000 रुपये पे करून आपल्याला कॉलेजच्या ऑफिसमधनं फॉर्म मिळणार आहे आणि तो फॉर्म भरून आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. या ठिकाणी ऑनलाईन जे आहे ते फॉर्म नसून कॉलेजच्या ऑफिसमधनं आपल्याला फॉर्म जे आहे ते कलेक्ट करायचं आहे. पुढचं कॉलेज आपण बघूया सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बोरिवली, मुंबई. कॉलेजची जी एस्टॅब्लिशमेंट आहे 1999 साली झालेली आहे आणि कॉलेजची जी फीस आहे 1,45,000 आहे आणि हे कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. त्यामुळं त्या ठिकाणी मुंबई युनिव्हर्सिटीचा सिलेबस चालेल. ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला ह्या कॉलेजच्या वेबसाईटवरती बघायला मिळेल. तर त्या कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करून स्पॉट राऊंड 1साठी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन थ्रू रजिस्ट्रेशन करायचं आहे. सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या कॉलेजच्या वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे. तर आपल्यासमोर लगेच आपल्याला दिसेल स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट कोटा किंवा कॅप वॅकन्सी नोटिफिकेशन. तर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला हा रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा. तर हा फॉर्म जो आहे तो आपल्याला सबमिट करायचा आहे. तर अशा पद्धतीनं हे सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बोरिवली, मुंबई ह्याचा आपण फॉर्म बघितला आहे. पुढचं कॉलेज आहे AP शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई. कॉलेजची फीस जी आहे ते 1,35,000 आहे. कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट 1993 साली झालेली आहे. ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला कॉलेजच्या वेबसाईटवरती फॉर्म अवेलेबल आहे, तो डाउनलोड करता येऊ शकतो. परंतु ते फॉर्म सबमिट करण्यासाठी आपल्याला पर्सनली ह्या कॉलेजला व्हिजिट करावी लागेल आणि ह्या कॉलेजमध्ये जाऊन ऑफिसमध्ये आपल्याला हे फॉर्म सबमिट करायचे आहेत. तर अशा पद्धतीनं आज आपण पुणे आणि मुंबईमधील काही कॉलेजेसचे स्पॉट राऊंडबद्दल माहिती घेतलेली आहे. आपल्याला ज्याही कॉलेजला स्पॉटमध्ये जायचं आहे त्या कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करायची आहे. त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती अगेन्स्ट कॅप व्हॅकन्सी किंवा स्पॉट राऊंड याबद्दल रजिस्ट्रेशनच्याबद्दल जर माहिती आपल्याला दिसत असेल तरच त्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड कंडक्ट केला जाणार आहे. ज्या कॉलेजच्या वेबसाईटवरती स्पॉट राऊंडबद्दल माहिती आपल्याला दिसणार नाही त्या ठिकाणी स्पॉट राऊंड कंडक्ट केले जाणार नाहीत. तर आपल्याला ज्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे अशा कॉलेजच्या वेबसाईटला फ्रिक्वेंटली व्हिजिट करायची आहे आणि बघायचं आहे त्याच्या वेबसाईटवरती काय अपडेट्स मिळतात का. जर अपडेट्स येत असतील तरच त्या ठिकाणी स्पॉट होणार आहे, अदरवाईज होणार नाही. मेनली स्पॉट जो आहे तो पुण्यामध्ये VIT कॉलेजचा आहे, ज्या ठिकाणी खूप पारदर्शक पद्धतीनं स्पॉट राऊंड कंडक्ट केला जातो. तर आपल्याला पुण्यामध्ये VIT, PICT, COAP, मुंबईमध्ये थोडमल सहानी कॉलेजचा जो काही स्पॉट आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं कंडक्ट केला जातो. बरेचसे विद्यार्थी ऑलरेडी त्या कॉलेजमध्ये त्यांचं ॲडमिशन असतं. समजा एखादा विद्यार्थ्यांना VITमध्ये कॅपमध्ये त्याला VIT कॉलेज मिळालेलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स ही ब्रँच मिळालेली आहे आणि तो विद्यार्थी जेव्हा VITच्याच स्पॉटमध्ये जातो तर त्याला स्पॉटमध्ये ज्यावेळेस कम्प्युटर IT ह्या ब्रँचमध्ये ॲडमिशन मिळतं तर त्याला एक्स्ट्रा काही फीस वेगळी द्यायची गरज नाही, कारण ऑलरेडी त्यांनी त्या VITमध्ये ॲडमिशन असल्यामुळं ऑलरेडी फीस भरलेली आहे. परंतु त्यांनी
तो जर कॅटेगरीमध्ये असेल आणि कमी फीस भरलेली असेल तर जी काही ॲडिशनल फीस आहे ती त्याला त्या ठिकाणी भरावी लागेल. कारण स्पॉटमध्ये कशाही पद्धतीचं रिझर्वेशन नाही, त्यामुळे त्याला त्या ठिकाणी फुल फीस जी आहे ते कंप्लीट करावी लागेल. हे जे आहे ते स्पॉट राऊंड 1च्या डेट्स होत्या. स्पॉट राऊंड 1 झाल्यानंतर स्पॉट राऊंड 2च्या जे काही रजिस्ट्रेशन डेट्स असतील ते आपल्याला त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती बघायला मिळतील, किंवा आपण त्या कॉलेजमध्ये जर स्पॉट राऊंड 1 अटेंड करण्यासाठी जर गेलेला आहात तर त्या ठिकाणी आपल्याला स्पॉट राऊंड 2च्या डेट्स किंवा त्याच्याबद्दल माहिती जी आहे ती त्या ठिकाणी लगेच आपल्याला मिळणार आहे. तर आपल्याला ह्या कॉलेजच्या वेबसाईटला कंटिन्युअसली व्हिजिट करायची आहे आणि त्यांचा जे काही त्यांचा जो काही स्पॉट राऊंडचा शेड्यूल असेल, रजिस्ट्रेशन प्रोसेस असेल, त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून स्पॉट राऊंड अटेंड करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण पुणे आणि मुंबईमधील काही कॉलेजेसबद्दल माहिती घेतलेली आहे. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.